दरवर्षीप्रमाणे एक्झाम झाली की आम्ही पूर्ण मे महिना गावीच येतो. मुलांना सुट्ट्या असतात, म्हणजे आपलं पण येणं होतं आणि मुलांना देखील सुट्टीचा आनंद घेता येतो. तर यावर्षी पण आम्ही गावी यायला निघालेलो आहोत. आता गावी गेल्यानंतर जे आमचं राहणीमान असतं गावचं, म्हणजे शहरातलं वेगळं असतं, गावचं वेगळं. शहरातलं राहणीमान अगदी बटणांवरती असतं, तसं गावचं मुळीच नसतं. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही घरी पोचलो आणि त्यानंतर सगळ्यात आधी आंघोळीला पाणी चुलीवरती गरम केलं जातं. गिझरची वगैरे व्यवस्था नसते इथं. आता इथे सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यानंतर सगळ्यात आधी भाकरी आणि भाजी खाऊन घेतली आम्ही. सकाळी नाश्त्यामध्ये भाजी भाकरीच खाल्ली जाते इथं. तर फणसाची भाजी बनवलेली आहे आणि भाकरी आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी चालू झाली. दुपारच्या जेवणामध्ये काजूची भाजी बनवणार आहे, मीच बनवणार आहे. त्याच्या आधी भाकरी भाजायला घेणार आहे मी आणि भाकरी पण चुलीवरतीच करणार आहे. आपण कुठे पण राहत असेल ना, तरी जेवण म्हणा बाकीच्या गोष्टी ह्या आपल्यालाच कराव्या लागतात. पण इथलं थोडंसं राहणीमान वेगळं असतं, शहरातलं वेगळं असतं. वर्षातून एकदाच येणारी सुट्टी असते, म्हणजे वर्षातून एकदाच येतो गावी आम्ही. आणि घरी असं चुलीवरती जेवण करायला कधीच कंटाळा येत नाही. आपण जसं सुट्टीला येतो ना गावी, तसं इथल्या माणसांना कधीच सुट्टी नसते. म्हणजे त्यांचं ठरल्याप्रमाणे सकाळी उठा, घरचं आवरा आणि कामाला जायचं. आणि त्याच्यामुळे घरचं सगळं हे आपण इथे आलो तरी आपल्यालाच करावं लागतं. आता भाकरी करून झाले. त्या तव्यामध्येच मी भाजी करून घेणार आहे. खोलगट तवा आहे, त्याच्यामुळे शक्यतो मी भाजी नेहमी ह्या तव्यामध्येच बनवत असते. आता कांदा शिजण्यासाठी इथे मी पूर्ण भाजीचं मीठ एकदाच टाकलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो टाकले. आता टोमॅटो आणि कांदा शिजवून घेते झाकण ठेवून. इथे तापमान खूप आहे, म्हणजे ऊन खूप लागतं. त्याच्यामुळे चुलीजवळ जेवण करणं नंतर शक्य होत नाही. त्याच्यामुळे सकाळचं जेवण बनवून घेते आणि त्यानंतर बाकीची सगळी कामं नंतर आवरून घेते. इथे काजू आणि बटाटा टाकला. त्यानंतर पाणी टाकते आणि झाकण ठेवून अगदी मंद आगीवरती शिजते, तोपर्यंत मी दुसरं काम करायला घेते. आता इथे जेवण माझं पूर्ण बनवून झालेलं आहे आणि थोडं सकाळचं आहे, ऊन कमी आहे, तोपर्यंत मी ही लाकडं लावून घेते. गॅसची टंचाई आहे, सगळ्यांकडे गॅस आहे, प्रत्येकाच्या घरी गॅस असतो, पण तरीही चुलीचा वापर केला जातो. कारण इथे लाकडाची पण कमी नसते गावच्या ठिकाणी. आणि पावसाळ्याची व्यवस्था म्हणून ही एवढी लाकडं गोळा करून ठेवलेली आहे. त्याच्यावरती प्लास्टिक टाकायचं आणि झाकून ठेवायचे, आपल्याला पाहिजे तेव्हा काढायचे. त्यानंतर मुलांना इथे मी कोकम फोडायला दिले आहेत, म्हणजे
काम पण होतं आणि मुलांच्या आवडीचं काम आहे. कोकमचे 2 तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये साखर भरून हे मी सरबत तयार करण्यासाठी ठेवणार आहे. आपण जे कोकम सरबत मार्केटमधून आणतो ना, तर ते अशा प्रकारे बनवलं जातं. कोकमचे 2 भाग करायचे, बी काढायचं त्याच्यातला आणि मुलं अगदी आवडीने हे काम करतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे दिलेलं आहे. तर इथे कोकम फोडून झालेले आहेत, त्याच्यामध्ये साखर भरून घेतली जाते आणि असं पातेल्यामध्ये किंवा मोठं पसरट भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचं. आता हे पूर्ण भरून झाल्यानंतर त्याच्यावरती एक कापड बांधायचं पातळ असं आणि पूर्ण एक दिवस याला उन्हामध्ये ठेवायचं. पूर्ण एका दिवसात ते सरबत तयार होतं. तर अशा प्रकारे पूर्ण हे मुलाने सगळं भरून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी हे आपलं सरबत तयार झालेलं आहे. मी ओतलं नाही अजून, फक्त ते पातेल्यातच आहे, पण तयार झालेलं आहे. सगळ्यांनाच माहिती आहे आपली मुलं वर्षभर शहरात असतात आणि त्यांना असं खेळणं म्हणजे पळणं वगैरे माहीतच नसतं. अभ्यास करणं किंवा जास्त तर मुलं आता मोबाईलच्याच मागे असतात. तर इथे बघू शकता मुलं किती आनंदाने खेळत आहेत. हे दिवस प्रत्येक मुलांना जगता आले पाहिजेत. मोबाईल आयुष्यभर असतो, काहींना खूप सवय लागलेली असते मोबाईलची, पण काही दिवस काही महिने त्यांना त्याच्यापासून लांब ठेवून अशा प्रकारे त्यांना त्यांचं बालपण जगता आलं पाहिजे. आता इथे मुलींचा पण खेळ चालू आहे. खूप मोठ्या झाल्यात तरी भांडी-कुंडी खेळणं त्याने अजून सोडलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे रोजचं आमचं राहणीमान असं असतं आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.